मित्रांनो, माहूरगडवासिनी आई रेणुका तुमची कुलदेवी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा आणि व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती संपूर्ण ऐकावी. मित्रांनो, भरपूर लोकांची कुलदेवी कुलस्वामिनी वेगवेगळी असेल, परंतु जर तुमची कुलदेवी कुलस्वामिनी आई रेणुका माता असेल, माहूरगडवासिनी रेणुका माता असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आपली रेणुका कुलदेवी आहे, तर आपल्याला मातेचा आईचा कुळाचार करणे खूप गरजेचे असते. जर तुमचीही रेणुका माता कुलदेवी असेल तर कुलदेवीचा कुळाचार करणे खूपच महत्त्वाचे आहे. आणि यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे की कुळाचार कसा करावा, का करावा, कुळाचार नाही केला तर काय होतं आणि केलं तर काय होतं. बघा मित्रांनो, जर कुळाचार नाही केला तर वाईट काहीच होत नाही, पण चांगले सुद्धा काही होत नाही. कारण आई आपल्या मुलाबाळांचे, आपल्या परिवाराचे कधीच वाईट करत नाही. हो, पण कुळाचार केल्याने माता प्रसन्न होते, कुलदेवी प्रसन्न होते आणि त्यामुळे चांगल्या गोष्टी तर नक्कीच होतात. म्हणून आपण आईचा, कुलदेवीचा कुळाचार हा नक्की करावा. आता कुळाचार हा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. रेणुका माता माहूरगडावर आहे आणि माहूरगडावरच जाऊन आपण रेणुका माताचे दर्शन घेतले पाहिजे. यासाठी वर्षातून एक वेळ, एक महिना किंवा काही दिवस आपण राखीव ठेवायचे आणि त्या दरम्यान आपण सहपरिवार, सहकुटुंब सगळ्यांनी माहूरगडावर जाऊन रेणुका मातेचे दर्शन घ्यावे. तिथे आरतीमध्ये सहभागी व्हावे. तिथे मातेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. ही पुरणपोळी तिथेच उपलब्ध होते. तो नैवेद्य दाखवून तो नैवेद्य लगेच आपल्या हातात दिला जातो आणि आपण तो नैवेद्य गडावरून खाली उतरायचं नाही. तो नैवेद्य तिथेच बसून आपण सहपरिवार खायचा आहे. त्यानंतर रेणुका मातेला विड्याच्या पानांचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो. त्या विड्यांचा पानाचा नैवेद्य सुद्धा आपण तिथे दाखवायचा आहे. तो मात्र आपण घरी प्रसाद स्वरूपात आणू शकतो, पण पुरणपोळीचा नैवेद्य हा आपण तिथेच गडावरच बसून खायचा आहे. आपल्यासोबत आपली पत्नी, आपली सून, आपली आई सुहासिनी असेल, विवाहित असेल, तर त्या प्रत्येक महिलेने मातेची ओटी भरायची आहे. मातेची ओटी साडीने आपण भरू शकतो. साडी, तांदूळ, गहू जेही आपल्याकडून शक्य असेल त्या पद्धतीने आपण मातेची ओटी भरायची आहे. त्यासोबतच